सो टीचिंग सपोर्ट सिस्टमला दुसरा शब्द एड्स असं म्हणतात. एड्स हा HIV एड्सशी कनेक्टेड नाही आहे. एड्सचा अर्थ साधन साहित्य या अनुषंगानं होतो. HIV एड्स मधल्या सगळे शब्द जे असतात ते कॅपिटल असतात. त्याच्यामध्ये हा शब्द आहे, याला यस लागलेला आहे. एड आहे मुळात शब्द, त्याला एस लागलेला आहे, एड्स. सो टीचिंग सपोर्ट सिस्टम आर इन्स्ट्रक्शनल. याच्या संदर्भात टीचिंग सपोर्ट सिस्टम काय आहे याच्या संदर्भात जर बघितलं तर टीचिंग सपोर्ट सिस्टम ऑल्सो कॉल्ड टीचिंग एड इज समथिंग टीचर यूज इन देअर क्लास. टीचिंग एड्स म्हणजे काय, तर काही ज्या गोष्टी शिक्षक एखाद्या क्लासमध्ये यूज करतो टू हेल्प स्टुडंट्स इम्प्रूव्ह रीडिंग अँड अदर स्किल्स, एन्फोर्स अँड ॲबिलिटी or to make learning fun. तर शिकण्याच्या गोष्टीमध्ये क्लासरूम टीचिंग्समध्ये जे काही साधन साहित्य यूज केलं जातं त्याला टीचिंग एड म्हणतात. सो टीचिंग सपोर्ट सिस्टम आर इन्स्ट्रक्शनल एड्स. त्याच्यामध्ये काय काय येतं, बुक्स आहे, चॉक आहे, बोर्ड आहे, पिक्चर्स आहेत, नंतर ऑब्जेक्ट्स मध्ये सच ॲज ग्लोब मॅप. ग्लोब मॅप वगैरे हे तुम्ही शाळांमध्ये बऱ्याचदा यूज केलं जातं जेव्हा भूगोलाचा पिरियड असतो तेव्हा. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली कुठल्या जगाचा नकाशा काय आहे ते स्पेसिफिकली तो गोला, जगाच्या नकाशाचा गोला क्लासरूम मध्ये आणून तुम्हाला सांगितलं जातं की जगाचं चित्र कसं आहे, कुठले देश कुठल्या साईडला आहे. हे दॅट ऑल्सो कॉल्ड टीचिंग एड. म्हणजे टीचिंग मोर इफेक्टिव्ह बनवण्यासाठी, टीचिंग लर्निंग प्रोसेस ही जास्त प्रभावी बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे मेथड्स यूज केले जातात. जसं काही गेम्स आहेत, जे पॉवर वॉक म्हणून एक गेम आहे. असे खूप सारे गेम्स आहेत ज्याच्यामध्ये थेरॉटिकल आस्पेक्ट्स इझिली एक्सप्लेन करता येतो. सो पॉवर वॉक असा एक गेम आहे ज्याच्यामधून हाऊ पॉवर एक्झिस्ट इन द विलेज हे सहज लक्षात येतं. म्हणजे एखाद्या गावामध्ये सत्ता संरचना जी असते त्या गावातली, तर ती गावातली सत्ता संरचना कशी अभ्यासायची, कशी बघायची. म्हणजे गावात सत्ता संरचना नाहीच असाही सूर निघू शकतो, कारण आपण त्या डोळस पद्धतीने पाहत नाही. तर मग मी काही क्लास घेताना घेतलेला आहे, मला वाटते तुमच्या बॅचला तो गेम घेतलेला नाही आहे. तर पॉवर वॉक गेम हा या पद्धतीचा गेम आहे की ज्याच्यामध्ये 9-10 रोल असतात आणि ते रोल त्यांना व्हॉलंटियर्स घेऊन ते रोल्स त्यांना द्यायचे आणि त्या रोल्सच्या अनुषंगानं काही प्रश्न असतात. सुरुवातीला सर्व एकाच लाईनला उभे करायचे आणि जे प्रश्न विचारला जातील त्या प्रश्नाचं जे हातात ज्याच्या वाट्याला जो रोल आलेला आहे त्या रोलच्या भूमिकेतनं त्याची उत्तर द्यायची. आणि ते रोल्स म्हणजे खूप सुशिक्षित महिला, नोकरी करणारी महिला, सरपंच, आदिवासी महिला, निरक्षर महिला, ह्या सगळ्या रोल्स मधून ती त्या प्रश्नांची उत्तर देताना चित्र बदलून जातं. चित्र पहिले जे होतं की एकाच लेवलवर सगळे होते आणि नंतर मग ती लेवल त्या प्रश्नांच्या अनुषंगानं भूमिका बदलत जातात आणि ते सगळ्यांचं जे हे एका लेवलचं जे आहे
म्हणजे समाजात समानता आहे असं म्हणणाऱ्यांचे ते व्हिज्युअल बायसेस ब्रेक होतात. ते व्हिज्युअल बघून बायसेस ब्रेक होऊ शकतात. मी आता काय सांगितलं तर समजलं का तुम्हाला? हॅलो. हॅलो. सो सुरुवातीला ज्या पॉवर ऑफ गेम बद्दल सांगत होतो की आता थोडस थेरॉटिकल सांगून तुम्हाला कळालं नसेल. आता आपण बघूया की हे लोक आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, आणि हे व्हॉलंटियर्स एकाच ही एक रेषा आहे आणि या रेषेवर ते सर्व एकत्र समसमान उभे आहेत असं समजा. आता जे काही प्रश्न त्यांना हे सगळ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. कोणी आदिवासी महिला आहे, कोणी शहरात राहणारी नोकरी करणारी महिला आहे, कोणी गावातला सरपंच पुरुष आहे. सो त्या अनुषंगानं हे तुम्हाला व्हाईट बोर्ड दिसतोय ना? होय. तर आता जे काही प्रश्न त्या अनुषंगाने विचारले जातील, तर हे प्रत्येक जण त्या प्रश्नाचे उत्तर देताना जर उत्तर होय असेल, तर त्याचे 2 पावलं पुढे येतील. जर उत्तर नाही असेल, तर 2 पावलं मागे येतील. तर मग तुम्हाला असं दिसेल, की काही लोकं खूपच दूरपर्यंत मागच्या साईडला गेलेले आहेत आणि काही लोकं खूप दूरपर्यंत समोरच्या साईडला गेलेले आहेत. तर हे चित्र आहे पॉवर वॉक गेम्सचं. मग याच्यातनं अनेक गोष्टी एक्सप्लेन करते. थेअरी ऑफ पॉवर, थेअरी ऑफ जेंडर biases, how gender is in built in our society. आपल्या समाजामध्ये कसं ते भिनलेलं आहे जेंडर, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यातनं एक्सप्लेन करता येतात. आता मी या आधी तुम्हाला व्हर्बली एक्सप्लेन केलं ते जास्त चांगल्या पद्धतीने समजलं का हे चांगल्या पद्धतीने समजलं? हे समजलं आत्ताच. तर हे झालं टीचिंग एड. म्हणजे म्हणजे पहिल्यांदा होतं ट्रॅडिशनल टीचिंग, नी तुम्हाला ती फक्त स्टोरी एक्सप्लेन करून सांगितली. आता त्या स्टोरीला मी एक्सप्लेन केलं, पण तुम्ही तुमच्या व्ह्यूनी परसिव्ह करत होते. मग ते तुम्हाला प्रत्येकाचं त्या स्टोरीज मधलं ऍडिशन त्याच्या स्वतःच्या वे ऑफ थिंकिंग अँड वे ऑफ अंडरस्टँडिंग वर हे डिपेंड होतं. सो त्यामुळं इथे जो भाग आत्ता जो जास्ती लक्षात आला, कारण ते सगळे एका लेवलवर एका लेवल ऑफ अंडरस्टँडिंगवर आले तुम्ही, आणि तुम्ही ते व्हिज्युअल बघत होतात. त्याच्यामुळे ते समजायला जास्ती सोपं होतं रादर दॅन द स्टोरीज. सो या पद्धतीचा टीचिंग एड्स बद्दल आता आपण इथे बोलत आहोत. सो खूप साऱ्या प्रकारच्या आहेत. सेव्हरल टाइप्स ऑफ टीचिंग एड्स युज्ड इन द क्लासरूम. खूप साऱ्या प्रकारचे, एकाच प्रकारचे टीचिंग एड्स यूज नसतात. सो नीड्स फॉर टीचिंग सपोर्ट सिस्टम, याची गरज काय आहे?
So every individual has a tendency to forget. Proper use of teaching aid helps them to retain more concepts. So हा कॉमन फॅक्टर आहे की एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज टेंडन्सी फॉर टू फॉरगेट. विसरण्याची टेंडन्सी आहे आपल्याकडे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल बद्दल आहे इथे. हा प्रॉपर यूज ऑफ टीचिंग एड्स हेल्प टू रिटेन मोर कन्सेप्ट. सो प्रॉपर जर टीचिंग एड्स यूज केले तर ती मेमरी जास्त काळ राहण्यासाठी मदत होते. आता फॉर एक्झाम्पल ट्रायबल कम्युनिटी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी थेरॉटिकल पेपर्स मधून आहे सीडीच्या सिलेबस मध्ये. पण दीड दिवसाची व्हिजिट केलेली, त्या व्हिजिट मधनं जे थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह, थेरॉटिकल अंडरस्टँडिंग, स्वतः डोळ्यांनी पाहिलेले ऑब्झर्वेशन, स्वतः जाऊन लोकांशी केलेले इंटरॅक्शन, गावात जी वेगवेगळ्या गटाशी महिलांशी केलेलं इंटरॅक्शन, त्यांची बघितलेली घरं, त्यांची बघितलेली पेंटिंग, त्यांनी ड्रॉ केलेले वेगवेगळे चित्र, त्यांनी केलेले काम, म्हणजे ते सगळं त्या परिसरामध्ये जाऊन स्वतः बघितलं. तर ह्या ज्या मेमरीज आहेत ह्या खूप लॉंग लास्टिंग आहेत. म्हणजे झारखंड मधल्या ट्रायबल कम्युनिटीज मध्ये, झारखंड मधल्या ट्रायबल कम्युनिटीज मधला जो एक्सपिरियन्स 1 महिना मी झारखंड मध्ये राहून घेतला तो आजही कायम आहे. 2007 चा जो एक्सपिरियन्स आहे तो, म्हणजे आता 2007 5 वर्षांनी येईन, म्हणजे जवळपास 15 वर्ष झाली. तो त्या 15 वर्षामध्ये तो एक्सपिरियन्स जो मी 1 महिना ट्रायबल कम्युनिटीज मध्ये राहून बॉस्टन युनिव्हर्सिटी मधल्या फॉरेनचे स्टुडंट्स आणि भारतातले 3 जण आम्ही असं त्या 1 महिन्यामध्ये वेगवेगळं एक्सपोजर घेतलं. ते एक्सपोजर आता टीचिंग करताना सुद्धा युजफुल ठरतं की वेगवेगळ्या ट्रायबल कम्युनिटीज मध्ये कुठल्या पद्धतीचे डिस्प्लेसमेंट आहे, हायड्रोपॉवर प्रोजेक्ट्स कशा असतात त्याचं डिस्प्लेसमेंट काय आहे, बॉक्साईट मायनिंग काय असतं त्याचं डिस्प्लेसमेंट काय आहे, फायरिंग रेंजचं डिस्प्लेसमेंट काय आहे, डॅम बांधला त्याचं डिस्प्लेसमेंट काय आहे, त्याचे इम्पॅक्ट काय होतात, वेगवेगळ्या ट्रायबल कम्युनिटीजचं कल्चरल आस्पेक्ट्स काय आहे. असूर नावाची कम्युनिटी होती, तर असूरचा अर्थ दानव, राक्षस असा होतो. त्या कम्युनिटीजला व्हिजिट करण्याच्या आधी नाव ऐकूनच असं मला वाटलं काय वेगळंपण असेल, असूर म्हणजे जवळपास सिमिलॅरिटी असतील का, शरीराने दुष्टपुष्ट असतील का. ते तिथे जाण्याच्या आधीच्या ज्या मिसकन्सेप्शन्स होत्या, तर तिथे गेल्यानंतर त्या कम्युनिटी सोबत इंटरॅक्शन केल्यानंतर त्या पूर्ण झाल्या, किंवा ते लक्षात आलं की ह्या मिसकन्सेप्शन्स आहेत आणि ह्या चुकीच्या धारणा आपण कॅरी करत आहोत शब्दावरनं. मग ते जे 10-15 वर्षापूर्वीचं व्हिज्युअल एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स आजही तसाच तसा आहे. म्हणजे मे बी अनेक गोष्टी ड्रॉप झाल्या असतील, पण मेजॉरिटी मेमरी स्टोर जो आहे, तो मेमरी स्टोर जे आहे ते वाढवण्यासाठी किंवा जास्त काळ ती मेमरी राहण्यासाठी अशा वेगवेगळ्या टीचिंग एड्स ह्या युजफुल ठरतात. स्टुडंट कॅन लर्न बेटर वेन दे आर मोटिवेटेड प्रॉपरली थ्रू डिफरंट टीचिंग. सो स्टुडंट्सला पण ते समजण्यासाठी, शिकण्यासाठी आणि मोटिवेशन त्यांना मिळण्यासाठी ह्या वेगवेगळ्या टीचिंग एड्स हेल्पफुल ठरतात. आपण काय पाहत आहोत तर टीचिंग एड्सचे नीड काय आहेत, गरजा काय आहेत, why we should use, we means teachers, why teachers should use teaching aids in their teaching
method. So teaching aids develop the proper images when the students see, hear, taste, and smell. So taste and smell ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जसं सायन्स बॅकग्राऊंडमध्ये असेल तर स्वतः प्रॅक्टिकल करणं असेल किंवा MCVC मध्ये मोटर मेकॅनिक असतं, इलेक्ट्रिक कोर्स असतो, तर त्याच्या अप्लायन्सेस जे आहे ते स्वतः जर थेरॉटिकल शिकलात तुम्ही पण स्वतः त्या अप्लायन्सेसला जर तुम्ही स्वतः बघितलं नाही, स्वतः करून पाहिलं नाही, तर सो प्रॉपर इमेजेस जे आहे, प्रॉपर अंडरस्टँडिंग जे आहे ती गेन नाही होत. सो टीचिंग इज प्रोव्हाइड कम्प्लीट एक्झाम्पल ऑफ कन्सेप्च्युअल. आता मी जे एक्झाम्पल देऊन सांगितलं ते टीचिंग एड्स वापरलं तर ते कन्सेप्ट पूर्ण समजून येऊ शकते स्टुडंट्सना. The teacher aids, teaching aids create an environment of interest for students. So इथे म्हणजे इंटरेस्ट वाढवण्याचं जे वातावरण आहे ते वातावरण या वेगवेगळ्या टीचिंग एड्स यूज केला तर जास्तच प्रभावीपणे राहू शकतं. सो आता जसं मी पॉवर वॉकचा गेम सांगितला, आम्ही म्हणजे मी जेव्हा MSW ला असताना आमच्या CD ग्रुपचा स्टडी टूर जो आहे तो स्टडी टूर राजस्थान मधल्या काही संस्थांमध्ये गेला होता आणि राजस्थान मधली जी शिक्षांतर नावाची संस्था आहे ती आजही संस्थेचं नाव, संस्थेनी कुठल्या गोष्टींवर चर्चा केली आमच्यासोबत एक आमच्या टीमला पूर्ण आम्ही 13 लोकांचा ग्रुप होता आमचा, तर त्या टीमला स्पेसिफिकली एका खेळाच्या माध्यमातून, जसं मी आता तुम्हाला तो पॉवर वॉकचा गेम सांगितला त्याच पद्धतीचा एक वेगळा गेम आहे क्रॉसिंग द रिव्हर म्हणून. तो गेम तिथे खेळलो आम्ही, आम्हाला तो खेळायला त्यांनी लावला आणि त्यातनं हाऊ आवर ट्रेडिशनल एज्युकेशन सिस्टम ती क्रिएटिव्हिटी मारते, म्हणजे सृजनशीलता डेव्हलप करणारी आपली शिक्षण व्यवस्था नाही आहे, हे त्यांना त्या खेळाच्या माध्यमातून सांगायचं होतं. आणि जर मिनिमम रिसोर्सेस असतील तर आपलं थिंकिंग जास्त चालतं आणि जास्त विचार करून टीम बिल्डिंग आणि एखादं डिफिकल्ट टास्क जो आहे तो सुद्धा इझिली आपल्याला करता येऊ शकतो. तर तो खेळ जो आहे तो 2005 नंतर आजही तो डेफिनेटली आठवतो. तर हे झालं त्या व्हिजिटमध्ये. त्या संस्था म्हणजे आम्ही खूप साऱ्या संस्था व्हिजिट केल्या, पण जी चांगली मेमरी आहे अशा संस्थेची, ती मेमरी तिथं काहीतरी डिफरंट you have noticed and that stuck in your mind memory. So त्या गोष्टी डेफिनेटली इंटरेस्ट जागवतात की हाऊ आवर एज्युकेशन सिस्टम इज अँड व्हॉट नीड्स टू बी इम्प्रूव्ह इन द एज्युकेशनल सिस्टम. सो थिंकिंग, क्रिएटिव्हिटी अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या संस्थेच्या माध्यमातून ते एक्झिस्टिंग एज्युकेशन सिस्टम मध्ये इम्पार्ट करण्याचा प्रयत्न करतायत, नवीन गोष्टी ऍड करण्याचा प्रयत्न करतायत. की ट्रेडिशनली सगळ्या गोष्टी तुम्ही डिग्री घेऊन अगेन बाबू सारखं काहीतरी नोकरी करण्यापेक्षा हाऊ यू शुड डेव्हलप युअर क्रिएटिव्हिटी, रिसर्च, ऍप्टिट्यूड, ह्या सगळ्या गोष्टी ती संस्था त्यांच्या बेसिक एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह मधून फुलफिल करते. त्यानंतर टीचिंग एड्स हेल्प टू इन्क्रीज द व्होकॅब्युलरी. अगेन
एड्स यूज आता मुलांच्या शाळांमध्ये मला वाटतं तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आता विलेज प्लेसमेंट वगैरे या माध्यमातून शाळांपर्यंत गेलात किंवा तुम्ही ज्या गावात राहतात त्या गावातली शाळा, प्राथमिक शाळांबद्दल बोलत आहे मी. तर माझा एक मित्र आहे प्राथमिक शाळेवर शिक्षक, तर त्याच्याकडे मी बऱ्याचदा शाळेमध्ये गेलेलं आहे त्यामध्ये त्याच्याकडे. तर ते आत्ता पूर्वी हे चित्र नव्हतं. आत्ता शाळेमध्ये अगदी जमिनीचे फ्लोअर, बसण्याची जी जागा आहे ते सुद्धा पेंटेड केलेले आहेत. खेळ काढलेला आहे. त्या खेळांच्या ह्याच्यामध्ये व शब्द आहेत, काही नंबर्स आहेत, म्हणजे तुम्हाला हाऊ टू इन्क्रीज युअर वोकॅबलरी, हाऊ टू इन्क्रीज युअर मेमरी, हाऊ टू टीच युजिंग डिफरंट गेम्स. तर या सगळ्या मेथडचा शाळांमध्ये सुद्धा इफेक्टिव्हली यूज केला जात आहे. मुलं ते तुम्ही मला माहित नाही तळ्यात मळ्यात हा गेम खेळत नाही, पण तशा पद्धतीच्या गेम्सच्या माध्यमातून तिथे शब्द सुद्धा त्याच्यात कोरले जातात आणि ते सहज बसल्यावर सुद्धा ते मुलांना व्हिज्युअल दिसणं आणि मग ते त्या त्या शब्दांची व्होकॅबलरी त्यांची वाढवणं हा एक भाग टीचिंग एड्सच्या ह्याच्यातून साध्य होऊ शकतो. सो हे आता मी एक्सप्लेन केलेलं आहे. टीचिंग एड्स हेल्प द टीचर्स टू गेट सम टाइम अँड मेक लर्निंग परमनंट. सो परमनंट लर्निंग पण काही तयार होतात की यू कांट फॉरगेट थ्रू आउट युअर लाईफ. तर अशा गोष्टी सुद्धा टीचिंग एड्स यूज केल्यानंतर स्टकली पूर्णपणे आपल्या मेमरीज मध्ये बसतात. जसं की आता मला वाटते काही लोकांचं फील्ड वर्क आहे, तर फील्ड वर्क हे तुम्ही फील्ड वर्क मधनं ज्या गोष्टी घेतल्या असतील स्वतः जाऊन, तर त्या गोष्टी तुम्हाला परमनंट मेमरीज सारख्या, परमनंट लर्निंग सारख्या त्या असतात की सहज पुसल्या जाणाऱ्या मेमरीज नसतात त्या. टीचिंग एड्स प्रोव्हाइड डायरेक्ट एक्सपिरियन्स. आता जसं मी सांगितलं की डायरेक्ट एक्सपिरियन्स प्रोव्हाइड केल्यामुळं हा एक्सपिरियन्स कोणाचा तरी एक्सपिरियन्स आहे असं नाही होत. सो इट इज युअर पर्सनल एक्सपिरियन्स वाईल whatever field based activity you are done in the field work. तो ह्या गोष्टी तो एक्सपिरियन्स म्हणून तुमच्या मेमरीज मध्ये जमेच्या बाजूमध्ये ऍड होतो आणि याच्यामुळं ती मेमरी, ती अंडरस्टँडिंग, ती लॉंग लास्टिंग असतं. देन इम्पॉर्टन्स काय आहे, तर इम्पॉर्टन्स आपण आत्ता वरच्या बाबीमध्ये डेफिनेटली चर्चा करताना बोललेला आहे, त्यातनं काही मुद्दे आलेले आहेत. आता माझा आवाज जर सगळ्यांना नीट येत असेल तर हे थोडंसं काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे की पीजी, when you are enroll in a PG level, तर PG लेवलला ही अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली पाहिजे. ती आपल्या इकडं होत नाही अनफॉर्च्युनेटली. तर त्याचं रिझन्स एन नंबर ऑफ रिझन्स असू शकतील. सो आत्ता आपण या गोष्टी चर्चा करताना नीड्स फॉर टीचिंग सपोर्ट सिस्टम ची गरज काय आहे, टीचिंग एड्सची गरज काय आहे, हे गरज डिफाईन करताना, चर्चा करताना आपण इम्पॉर्टन्स काय आहे हळूहळू या चर्चेवर सुद्धा फोकस केलेला आहे, डिस्कशन केलेलं आहे. तर पीजी लेवलला हे अपेक्षित असतं की पीजी लेवलचा अंडरस्टँडिंग हे तुम्ही एखादी गोष्ट वाचल्यानंतर त्यातनं तुम्हाला एखादा मुद्दा ड्रॉ करता आला पाहिजे. सो आत्ताच्या डिस्कशन मधनं मोटिवेशन हे टीचिंग एड्स इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे टीचिंग एड्स वापरल्यानंतर मोटिवेशन लेवल जी आहे ती
अमंग द स्टुडंट्स ही चांगली होऊ शकते, वाढू शकते. ह्या गोष्टी आपण वरच्या चर्चेत चर्चा केली होती. तर त्या चर्चेतनं सार काढता आला पाहिजे किंवा असे शब्द की जे टू बिल्ड युअर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हे अपेक्षित असतं. सो इम्पॉर्टन्समध्ये आत्ता आपण याच्यात जास्त डिस्कशन नाही करणार, कारण आपण ऑलरेडी क्लॅरिफिकेशन, मोटिवेशन हे डिस्कशन केलेलं आहे. ओके, सो इन्क्रीज व्होकॅबलरी, क्लासरूम लाईफ अँड ॲक्टिव्ह हा पण भाग आपण चर्चा केलेला आहे. डायरेक्ट एक्सपिरियन्स हे मुद्दे त्यातनं वरच्यानं काढलेले आहेत. सो नीड्स, गरज आणि महत्व हा जो भाग आहे की टीचिंग एड्सचं इम्पॉर्टन्स काय आहे अनुषंगानं. ओके, कोणाला काही विचारायचं आहे का? सो पुढे जाताना आपल्याला हॅलो, येत आहे आवाज? हॅलो, हॅलो, हा येतोय आवाज. हॅलो सर, आवाज येत आहे का? हा येत आहे. सर, नीड्स फॉर टीचिंग सपोर्ट सिस्टम मधला जो थर्ड पॉइंट आहे ना, टीचिंग एड्स डेव्हलप द प्रॉपर इमेज व्हेन द स्टुडंट सी, हियर, टेस्ट अँड स्मेल. I didn't understand properly. Can you Okay. explain? Yes. So images when the students see. आता एक सेकंद मला त्याला काय म्हणतात, मी तर इमेज एक आपल्याकडे त्या इमेज मेमरीज नाही, परसेप्शन इमेज. सो तुम्हाला स्क्रीनवर मी काय प्ले करत आहे दिसत आहे, म्हणजे चित्र कुठलं म्हणजे सर्व करत आहे ते दिसत आहे, दिसत आहे का? सर हो. ओके, सो परसेप्शन इमेज मी आता तुम्हाला दाखवत आहे. सो ही इमेज मे बी कदाचित तुम्ही याच्या आधी पाहिली असेल. सो आता इथे या इमेजमध्ये हे नाव असल्यामुळं तुम्हाला ती कदाचित नाही, माझ्याकडे ह्या इमेजेस वेगळ्या प्रेझेंटेशन मध्ये आहेत. एक सेकंड, नाही याच्या बॅकग्राऊंडला नाव आहे त्याच्यामुळे तुम्हाला ती व्यवस्थित दिसत नाही, पण परसेप्शन इमेजेस जे आहे हे व्हिज्युअल झालं का? ओके, नो. आता ही इमेज जर तुम्ही बघितली, ओके हिला फोटो मागत येतो, ही इमेज दिसत आहे ना तुम्हाला? दिसत आहे सर. सो या इमेज मध्ये काय आहे असं जर विचारलं तर प्रत्येकाचे व्ह्यूज आणि ओपिनियन्स वेगवेगळे येऊ शकतात. तर यामधून हा सायकोलॉजिकल एका सायकोलॉजीचा एक मुद्दा परसेप्शन आहे, तर तुम्हाला थेअरीमध्ये झाला असेल परसेप्शन. सो परसेप्शन ही जी थेअरी, हा शब्द आहे, याच्या मागची जी थेअरी समजून घ्यायची असेल तर समजा हा पिक्चर मी दाखवला तुम्हाला, नुसतं परसेप्शन म्हणजे काय असं थेरॉटिकल सांगण्यापेक्षा. सो ही असे इमेजेस आहेत माझ्याकडे 10-15 एका प्रेझेंटेशन मध्ये. सो या इमेजेस मध्ये व्हॉट यू आर एबल टू सी, काय तुम्हाला दिसतं किंवा काय बघायला मिळत आहे.
सो प्रत्येकाचे व्ह्यूज जे आहेत ते व्ह्यूज त्या इमेजच्या नुसार पहिल्यांदा वेगवेगळे येतील. इमिजिएटली कोणाला तरी पहिल्यांदा असं दिसेल की हे एका वृद्ध व्यक्तीचं चित्र आहे. काही थोडा वेळ अजून बघितलं किंवा दुसऱ्याला पहिल्यांदा इथे एका मुलीचं चित्र दिसेल. इमिजिएटली एका तरुणाचं चित्र दिसेल. सो वॉट एव्हर परसेप्शन यू हॅव इन युअर अंडरस्टँडिंग, इन युअर मेमरी, तर त्याच्यानुसार तुम्हाला फर्स्ट लुकमध्ये, म्हणजे वेन यू आर सिम्पली वॉचिंग दिस इमेज, तर फर्स्ट इमेज मध्ये तुम्हाला ते इथे जे एक कुत्रा आहे इथे झोपलेला, तर तो तुम्हाला पहिल्यांदा हातासारखा वाटेल. तो हात आहे त्या व्यक्तीचा, पण तुम्ही ते अगेन व्यवस्थितपणे समजून घ्यायला लागला किंवा वेगवेगळ्या, आता 10 लोक चित्र पाहत आहेत तर 10 लोकांना इन अ फर्स्ट लुक ते चित्र एकच दिसेल असं नाही. अशा खूप साऱ्या इमेजेस आहेत ज्याच्यामध्ये, जसं हा आहे, हे इमेज आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक इथं जे आहे, हे जे आहे हे टाइमचा कन्सर्न नाही आहे. त्याच्यामध्ये एक टायमर पण आहे, जो पहिले ती वाळू खाली करणारा तो आहे. 2 वृद्ध व्यक्तींचा इमेज दिसेल. ही इमेज दिसते ना तुम्हाला. सो या इमेज मध्ये 2 वृद्ध आहेत हे दिसेल. काही लोकांना 2 यंगस्टर दिसतील, ज्याच्या एकाच्या हातामध्ये गिटार आहे. सो हे काय आहे? हे आहे परसेप्शनची थेअरी. जर समजून घ्यायची असेल तर तुम्हाला नुसतं एक इमेज दाखवला आणि हाऊ परसेप्शन इज डिफरंट अमंग द ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल. हे क्लिअर आहे? हे समजलं का? की प्रत्येक व्यक्तीचं परसेप्शन हे वेगळं असू शकतं एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचं, आणि इमिजिएटली तुम्हाला ती गोष्ट तुमच्या माइंडमध्ये ज्या संकल्पना आहेत, आयडियाज आहेत, त्यातनं फर्स्ट लुकनी तुम्हाला ते चित्र तसं दिसेल. अँड दॅन यू आर स्टार्टिंग ऑब्झर्विंग डेप्थली, मग तुम्हाला ते चित्रातल्या वेगवेगळ्या बारकावे दिसायला लागते. ही परसेप्शनची थेअरी आहे. आता ही परसेप्शनची थेअरी तुम्हाला थेरॉटिकल कन्सेप्ट सांगितली असती तर ती जास्त लक्षात राहिली असती का ही इमेज तुम्हाला आता जास्त लक्षात राहील? इमेजेस आताची. ओके. सो इथला मुद्दा तोच आहे की प्रॉपर इमेज टीचिंग एडमुळं डेव्हलप होऊ शकते. इमेज म्हणजे या फोटो बद्दल बोलत नाहीये, अंडरस्टँडिंग इमेज बद्दल बोलत आहे. स्टुडंट्सची अंडरस्टँडिंग इमेज जी आहे ती प्रॉपरली डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी यूज करता येतात. मी आता यूज केलंय फोटो परसेप्शनशी रिलेटेड फोटो यूज केला आणि त्यातनं परसेप्शनची थेअरी कशी असते ते सांगितली. आता इथे आणखीन दुसरं काय आहे? हा पार्ट तुम्ही केला स्टुडंट सी, तुम्ही पाहताय ती इमेज आता बघितली, त्यातनं परसेप्शन संदर्भामध्ये प्रत्येक व्यक्तीचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. एक स्टोरी मला माहिती नाही तुम्हाला मी सांगितली का नाही, पण ती स्टोरी परसेप्शन इमेज या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. तर तुम्ही जर एखादी गोष्ट बघितली आणि ती बघून आता जशी बघितली तुम्ही तो पिक्चर बघितला, तर तुम्हाला डेफिनेटली परसेप्शन प्रत्येकाचं एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे हे कॉमनली बोलतो आपण, पण ते कॉमनली बोलून कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ही तुम्हाला त्या इमेजच्या माध्यमातून लक्षात राहू शकते लॉंग टर्म मध्ये. हिअर, टेस्ट अँड स्मेल हा जो भाग आहे, हा भाग
तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं समजून घ्यायचं आहे की हे एक तर सायन्स मधलं एखादं एक्सपेरिमेंट असेल त्या अनुषंगानं. आता सोशल वर्कच्या अनुषंगाने मी याचे एक्झाम्पल्स देतो. सायन्सच्या अनुषंगाने तुम्हाला तर ते बघता येईल, समजता येईल. पण एखादी गोष्ट मी जर तुम्हाला आता स्टोरी सांगितली, आता मी जसं स्टोरी सांगणार होतो की एक कपल असतं, वृद्ध कपल असतं, मला कदाचित सांगितले असं वाटतंय तुमच्या क्लासमध्ये. आणि ते एका चाळीत राहतात, दोघंच नवरा बायको राहतात आणि रिटायर झालेलं असल्यामुळे ते घरी दिवसभर घरी राहून वेगवेगळ्या गोष्टी ते आपसात गप्पा मारणं असं चालू असतं. रोज त्याची जी बायको आहे ती बाजूला शेजारी नवीन लोक आलेले आहेत आणि त्यांनी वाळू घातलेले कपडे ती बाई चांगली धुत नाही, अशी रोज त्या बाईने कपडे टाकल्यावरती कंप्लेंट, म्हणजे नवऱ्यांसोबत ती सांगत असते की आत्ताच लग्न झालेलं आहे, नवीन जोडपं बाजूला राहायला आलेलं आहे, पण ती जी मुलगी आहे तिला कपडे सुद्धा धुता येत नाही, खूप मळकट कपडे असतात. ही चर्चा त्यांच्या घरातनं, त्या खिडकीतनं बाहेर जे कपडे वाळू घातलेले असतात रोज त्याच्या संदर्भामध्ये ते चालू असतं. रोज तिने कपडे वाळू घातले की ही चर्चा चालू असते. एक दिवस तिच्या नवऱ्याला, त्या बाईच्या नवऱ्याला तिचा नवरा उठून ते काम करत नाही कधी, पण एक दिवस तो उठतो, ही जेव्हा स्वयंपाक खोलीत असतो तेव्हा उठून त्यांच्या स्वतःच्या खिडकीला बाहेरून साफ करतो, आतून बाहेरून एकदम क्लीन करतो आणि परत त्याच्या ठिकाणी येऊन बसतो. मग हे रोजचं जे डायलॉग असतो त्यांचा, तो चर्चेचा भाग असतो तो. अगेन ती जेव्हा महिला, ती त्याची पत्नी जी आहे ती स्वयंपाक करून तिचा सगळं आटपून ते बसतात, तर तेव्हा ती खिडकीकडे नजर जाते तिची आणि बाहेरचे कपडे बघते, तर ती म्हणते आज खूपच स्वच्छ कपडे मुलीने धुतलेले दिसते, आज सगळं पाणी वापरलेलं दिसते चाळीतलं. तर ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी काय आहे, ही स्टोरी हे सांगते की मेन जो यातला लर्निंग पार्ट होता तो काय होता की सो परसेप्शन इज व्हॉट यू सी असं नसतं, तर व्हॉट यू अंडरस्टँड याच्यावर सुद्धा अनेक गोष्टी, म्हणजे तुम्हाला दिसतं, ते दिसतंय म्हणजे इट इज ऑलवेज राईट असं नाही आहे. सो यू नीड टू अंडरस्टँड थिंग्स इन अ प्रॉपर वे. अगेन अंडरस्टँडिंगला पण प्रॉपर वे हा शब्द लागू पडतो. आत्ता सांगितलेली गोष्ट तुम्हाला जर समजली असेल तर ती गोष्ट तुम्हाला लक्षात राहू शकतं की आपला बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो ऑलवेज नीड टू टेस्ट, ऑलवेज नीड टू बी इन अ प्रॉपर वे कुठल्याही गोष्टी. सो हा भाग जो आहे हा त्या गोष्टीमधला भाग होता की त्या कपडे धुण्यांमध्ये प्रॉब्लेम नव्हता, त्या खिडकीवरची धूळ, खिडकीची काच साफ नव्हती अनेक दिवसांपासून, तो विषय होता. आणि त्या खराब झालेल्या काचांमधनं जे कपडे दिसत होते ते मळकट दिसत होते, व्यवस्थित धुतल्या नैसर्गिक दिसत होते. आणि मग जेव्हा ते काच साफ करण्यात आले तर त्यातनं ते व्हिजन जे आहे, ते चित्र जे आहे ते एकदम क्लिअर दिसायला लागलं. सो हे जे काच साफ करणं आहे आणि काचा म्हणजे काच ज्या पद्धतीचा होता त्या पद्धतीमधून जे व्हिजन दिसत होतं, सिमिलरली आपल्या मेमरीज मध्ये, आपल्या ब्रेन मध्ये धार्मिक, आपल्या ब्रेन मध्ये सामाजिक, आर्थिक वेगवेगळे बायसेस असतात, ज्या बायसेसच्या लेन्स मधून आपण सगळ्या गोष्टी पाहतो, आपल्याला त्या गोष्टी तशा दिसायला लागतात. म्हणून आपल्या लेन्स जे आहेत ते आपल्याला क्लीन ठेवावे लागते. तर त्यामुळं हे एक मी आता मी जी स्टोरी सांगितली तर ती स्टोरी तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने समजली तर ती चांगली लक्षात राहील. सो हे ऐकण्यासंदर्भातलं झालं.
टेस्ट संदर्भातला असेल तर तुम्ही समजा एखादं फळ खाल्लंच नाहीये आणि मी तुम्हाला टेस्टला दिले की आणि सांगितलं की या फळाला साधं खाल्लं आणि या फळाला तुम्ही मिठासोबत खाल्लं तर या दोन्ही याच्यामधल्या ज्या एक्सपिरियन्सेस आहेत ते वेगवेगळे असणार. हे उदाहरण म्हणून सांगत आहे मी. सो टेस्टच्या ठिकाणी तुम्ही इथे फील्ड हा शब्द यूज करू शकता. म्हणजे इथे टेस्ट या अनुषंगानं की एखाद्या गोष्टीचे एक्सपिरियन्सेस तुम्ही घेतलेला नाही आहे, तो स्वतः चाकून बघितलेलं नाही, तर तुम्हाला ते गोष्ट कळणार कशी की खरंच आहे का तशी. एखाद्याला एखादी गोष्ट आवडतच नाही, मध आवडत नाही आहे, पण ते मध तुम्ही कुठल्या सीझन मध्ये खाता, कुठल्या एरियातलं खाता, हे अगेन त्या टेस्टवर डिपेंड आहे. म्हणजे उन्हाळ्यातलं मध असेल, विशिष्ट ठिकाणाचं असेल, तर त्या मधांमध्ये डेफिनेटली ते कंटेंट्स येतात. म्हणून मग तुम्हाला ते मध आवडत नाही आहे का? पण तुम्ही आणखीन मी जसं म्हटलं की सातेरी माशीचं मध खाऊन बघायला पाहिजे. तर ते तुम्हाला असं मी सांगितलं, सातेरी माशीचं मध खाऊन बघायला पाहिजे, खूप गोड असतं. पण सांगितलं आणि तुम्ही एक्सपिरियन्स केला, याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक एक्सपिरियन्स केलेलं जे आहे ते जास्त काळ लक्षात राहील की हाऊ हाऊ वॉज द टेस्ट. तर ते हे या अनुषंगाने इथं तुम्हाला फील्ड हा शब्द पण यूज करता येतो की फील्डमध्ये तुम्ही ज्या गोष्टी बघाल, मी थेरॉटिकली सांगत आहे तुम्हाला, पण जे तुम्ही स्वतः फील्डमध्ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस कशा असतात, तुम्ही फील्डमध्ये बचत गटाच्या महिलांचं रेकॉर्ड किपिंग is better than whatever the MSW students wrote their reports. मी असं म्हटलं की MSW चे स्टुडंट्स जे रिपोर्ट लिहितात त्याच्यापेक्षा चांगलं रिपोर्टिंग जे आहे ते 10वी-12वी ग्रॅज्युएट झालेल्या महिला ह्या करतात. सो हे हे कसं बिलीव्ह होणार आहे, कसं समजणार आहे तुम्हाला? तर तुम्ही फील्डमध्ये गेलात, त्यांचे रेकॉर्ड्स बघितले, त्यांचं बोलणं बघितलं, त्यांचं मीटिंग कंडक्ट करण्याच्या पद्धती बघितल्या, फॅसिलिटेशन बघितलं, महिलांना गोळा करण्याचं स्किल बघितलं. तर हे स्किल तुम्हाला फील्डमध्ये जाऊन बघता येतं, टेस्ट करता येतं. इथे फील्ड टेस्टिंग हा शब्द जर टेस्टच्या ठिकाणी वापरला मी, तर तुम्हाला ते अधिक चांगल्या पद्धतीनं समजून येऊ शकतं. सो हा मुद्दा समजला का पूजा? हाँ सर समझ गया. सो टाइप ऑफ टीचिंग सपोर्ट सिस्टम मध्ये ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टम, मॉडर्न सपोर्ट सिस्टम आणि ICT बेस्ड सपोर्ट सिस्टम या 3 टाइप्सचे कॅटेगरीज आहेत. सो ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टम मध्ये यूज ऑफ ट्रेडिशनल टीचिंग आर blackboard, textbook, chart, picture, posters, maps, atlas, globe, हे फ्लिप चार्ट, फ्लिपकार्ट, हे सगळे ट्रेडिशनल टीचिंग एड्स आहेत जे यूज केले जातात. मी सायन्स लॅबोरेटरीजचे काही एक्झाम्पल्स देत नाही आहे इथे, पण ते सगळे येतात. म्हणजे हा जो सिलेबस कॉमनली आहे त्याच्यामुळं इथे अगेन सायन्स मधल्या लॅब मधले प्रॅक्टिकल्स आहेत, वेगवेगळे मॉडेल्स आहेत, फिजिक्स मधले काही मॉडेल्स आहेत, क्रॉस वर्ल्ड पझल्स आहेत, क्विज आहेत, स्टोरी टेलिंग हे एक मेथड आहे, वन ऍक्ट प्ले आहे. सो एन नंबर ऑफ टीचिंग ट्रेडिशनल टीचिंग सिस्टम किंवा एड्स हे यामध्ये येतात. सो मॉडर्न टीचिंग एड्स इन्क्लूड्स कम्प्युटर, इंटरनेट, सर्फिंग, जे मी आत्ता करत आहे. मध्ये मध्ये एखादी गोष्ट
मला लक्षात आली की आता मी जर स्टोरेजमध्ये जाऊन हे इमेजेस शोधायला गेलो तर कदाचित 10-15 मिनिटं गेले असते, की माझ्याकडे परसेप्शनवर एक पीपीटी आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या इमेजेस आहेत आणि त्या इमेजेसमधनं डेफिनेटली वेगवेगळ्या परसेप्शन्स दिसतात. जसं आता हे एक ही एक इमेज आहे. ही इमेज दिसताय का तुम्हाला? हे दिसताय. काय आहे ते सांगता येईल? काय आहे ते सांगता येईल का? हॅलो, चेहरा दिसते. चेहरा दिसतोय. आणखी कोणी? बाकीचे आहेत का कनेक्ट? आणखी कोणाला काय वेगळं दिसतंय का सेम दिसतंय? सर ब्रेन थिंकिंग. नाही. आणखी दुसरं कोणाचा आवाज नाही आला, एकाच आवाज आला वाटते. सो याच्यामध्ये इमेज आहे फेसची सांगितल्या पद्धतीने तशी दिसते, पण याच्यात एक शब्द पण आहे. हा मी जे स्क्रोल करताय ते दिसत आहे का तुम्हाला? हा सर दिसताय. माऊस. हा, तो शब्द दिसला का तुम्हाला या पद्धतीनं? हा शब्द आहे फिअर, भीती. तर आता हे असं वेगवेगळे आपण काय बोलत होतो वाटते मी आत्ता जसं इंटरनेट सर्फिंगचा मुद्दा बोलत होतो, तर सहज आपण परसेप्शनची थेअरी समजून घेण्यासाठी असे डायरेक्टली इंटरनेटवर सर्च करून ती इमेज दाखवली आणि त्या इमेजमधनं तुम्हाला काय दिसतं हे बघितलं आणि हे इमिजिएटली म्हणजे आत्ताचं मॉडर्न टीचिंग एड्स मध्ये इंटरनेट सर्फिंग सर्फिंग म्हणजे सर्च करणं, शोधणं या अर्थानं. हं? तर ते सहज सोपं जातं म्हणून हे मॉडर्न टीचिंगचे वेज आहेत, एड्स आहेत. लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक नोटबुक, त्याच्यानंतर ई रीडर्स हा जो भाग आहे हा कदाचित तुम्हाला माहिती नसेल तर टेक्स्ट जो आहे तो टेक्स्ट तुम्हाला वाचायची गरज नाही आहे, ते तुमच्यासाठी सिस्टम वाचते. हे माहिती आहे तुम्हाला? ई रीडर माहिती आहे का?
सो माझ्याकडे ते हे दिसत नाही आहे. अडॉपचं नवीन व्हर्जन याच्यामधलं गायब झालं. अडॉपच्या एका नवीन व्हर्जनमध्ये तो भाग आहे. कदाचित मी तुम्हाला दाखवला असतो पण याच्यात अडॉप शिवाय दुसरं काही पर्याय नाही आहे, त्याच्यामुळं तुम्हाला ते बघता येणार नाही. हे मायक्रोसॉफ्टचं असल्यामुळं याच्यामध्ये ते ऑप्शन कदाचित नाही आहे. रीड लाऊड ओके आहे. सो ही स्क्रीन दिसताय मी जी सर्व करताय ती. हा Yes. सर. आता हे PhD बद्दलचं डायरेक्शन आहे नवीन आलेलं. आता याच्यामध्ये एक ऑप्शन आहे रीड लाऊड. हे ऑप्शन याच्यामध्ये नव्हतं पहिले, त्यामुळं माझ्याकडे PDF मधले एक DC व्हर्जन आहे, ते व्हर्जन होतं. आणि त्या व्हर्जनमध्ये तुम्ही गेलात तर एडिट मध्ये एक ऑप्शन असतं रीड लाऊडली आणि त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला नुसतं एक पेज वाचायचं आहे किंवा पूर्ण डॉक्युमेंट वाचायचं आहे ते. आता जर रीड लाऊडली केलं, तुम्हाला आवाज येत नसेल कदाचित. आवाज येत आहे का? नाही. ओके, तो आवाज माझ्या हेडफोन मध्ये चालू आहे आणि तुम्हाला फक्त हे दिसत आहे ना कुठला कुठले शब्द हायलाइट होत आहेत ते. हो सर, तेच दिसतंय. तर मी काहीच करत नाही आहे, मी फक्त कम्प्युटर लॅपटॉप सोडून बाजूला आहे आणि ते ऑलरेडी वाचत आहे. तर हे या पद्धतीच्या खूप साऱ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये आहेत. हे ओके, सो हे ऑटोमॅटिकली ती आपल्यासाठी वाचते, तिची स्पीड थोडीशी असते. तर याच्यामध्ये व्हॉइस ऑप्शन्समध्ये सुद्धा तुम्हाला ती स्पीड फास्ट करता येते, स्लो करता येते, नॉर्मली काय असली पाहिजे ते करता येते. लँग्वेज ऑप्शन्स पण दिलेला आहे आणि लँग्वेज ऑप्शनमध्ये मे बी मराठी आहे का? आहे. ओके, सो मराठीमध्ये एक रीड करते का नाही माहिती नाही, पण आता बघूया. वा, म्हणजे हे अपडेटेड व्हर्जन आहे, हे मी पहिल्यांदा पाहत आहे. म्हणजे ऑप्शन्स त्यामध्ये पूर्वी नव्हते, आता ऑप्शन झालेले आहे आणि डायरेक्टली ती याच्यावरनं मराठी पण ती वाचत आहे. हे तर ते थोडंसं ट्रान्सलेशन जे आहे ते काही पण होतं, तर त्याच्यामुळं ओके. सो बॅक टू ओके, आपल्या स्क्रीनवर जाऊया. पुढे गेला. ओके, सो आपण होतो ई रीडर्स बद्दल आता तुम्हाला समजलं असेल. कम्प्युटर एज्युकेशनल गेम्स पण आहेत, ऑनलाईन डिक्शनरीज आहेत, इन्सायक्लोपीडिया आहे, पिक्चर डिक्शनरी आहे, टॉकिंग डिक्शनरी आहे, ऑनलाईन टेस्ट आहेत, ऑनलाईन ई बुक्स आहे, ऑडिओ व्हिडिओ टीचिंग एड्स आहेत, लर्निंगचं आहे, वेगवेगळ्या लँग्वेजेस समजण्यासाठी. आता जसं बघितलं की इंग्लिश, मराठी आणि इतर लँग्वेजेस, हिंदी, अशा सगळ्या लँग्वेजेस अवेलेबल आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स आहेत, एज्युकेशनल गेम्स आहेत, रेडिओ प्रोग्राम्स आहेत. मी तुम्हाला ते प्रभा कुठलं स्वयंप्रभा UGC वरचं ते चॅनल दाखवलं. तर TV रिलेटेड काही एज्युकेशनल चॅनल्स आहेत, प्रोग्राम्स आहेत. DD, आता DD हे चॅनल कोणी पाहत नाही, पण DD एज्युकेशन चं एक वेगळं चॅनल आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. CD, DVD, प्रोजेक्टर, व्हाईट बोर्ड, ह्या सगळ्या मॉडर्न टीचिंग मेथड्स आहेत. ICT मधला जो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इज अन इलेक्ट्रिक मीन्स ऑफ कॅप्चरिंग, प्रोसेसिंग, स्टोरिंग,
communicating information. So electronic means of माध्यम, electronic माध्यमातून capturing, processing, storing, communicating information. ICT has proven to a vital form of teaching in today's scenario, since it provides uh, easy for the teachers and the students to store, retrieve म्हणजे परत बघणं, ते स्टोअर करणं, परत बघणं, मॅनिपुलेट द इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्हाला समजते त्या पद्धतीने ती इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टोअर करता येते, कुठला भाग स्टोअर करायचा काय नाही. सो हे सगळे ICTचा पार्ट आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, प्रोजेक्टर, कम्प्युटर बेस्ड असिस्टिंग, इवन मोबाईल. आता तुम्ही सगळे मोबाईल थ्रू कनेक्टेड आहात, सगळ्यांकडे कम्प्युटर असून कम्प्युटरशी कनेक्टेड आहात असं गरजेचं नाही आहे. सो एन नंबर ऑफ instruments you are using while connecting this lecture, so it is ICT based teaching platform. So आपण थांबूया इथे, पुढे नेक्स्ट क्लास मध्ये बघूया.